नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 29 मे 2016 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील टीचिंग ॲप्टिट्यूड अर्थात अध्यापन अभियोग्यता या घटकावरील प्रश्न. तर पाहूया प्रश्न क्रमांक 1. पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त टिंबटिंब आहे. ॲप्लिकेशन ऑफ course content in day-to-day life is mainly achieved through पर्याय क्रमांक ए दिग्दर्शन पद्धत डेमॉन्स्ट्रेशन मेथड, पर्याय क्रमांक बी प्रकल्प पद्धत प्रोजेक्ट मेथड, पर्याय क्रमांक सी क्षेत्रभेट पद्धत फील्ड व्हिजिट आणि पर्याय क्रमांक डी पृच्छा पद्धत इन्क्वायरी मेथड. तर आता दिग्दर्शन पद्धती अशी असते, उदाहरणार्थ प्रयोगाद्वारे विज्ञानविषय शिकवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. त्यानंतर आहे प्रकल्प पद्धत प्रोजेक्ट मेथड. प्रोजेक्ट मेथडमध्ये काय असतं की शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी एक टीम म्हणून एखादी समस्या सोडवण्यासाठी कृतिशील प्रयत्न करतात सर्वजण मिळून. त्यानंतर आहे क्षेत्रभेट पद्धत फील्ड व्हिजिट. फील्ड व्हिजिटमध्ये काय असतं, उदाहरणार्थ एखाद्या गावातील आपण आठवडा बाजाराला प्रत्यक्ष भेट द्यायची आणि तेथील माहिती जाणून घेण्यासाठी. आणि सर्वात शेवटी आहे पृच्छा पद्धत, त्याला आपण इन्क्वायरी मेथड म्हणतो, की त्यामध्ये शिक्षकाकडून विविध प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात येतात व त्यातून ज्ञान निर्मिती केली जाते. त्यामुळे पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त पद्धती कोणती आहे? पर्याय क्रमांक बी प्रकल्प पद्धत प्रोजेक्ट मेथड. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी टिंबटिंब ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. इन ऑर्डर टू मॉनिटर स्टुडंट्स प्रोग्रेस अँड टू मॉडिफाय टीचिंग अकॉर्डिंगली द बेस्ट मेथड ऑफ इव्हॅल्युएशन इज पर्याय क्रमांक ए आकारिक मूल्यमापन फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन, पर्याय क्रमांक बी सकारिक मूल्यमापन समेटिव्ह इव्हॅल्युएशन, पर्याय क्रमांक सी गुणात्मक मूल्यमापन क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि पर्याय क्रमांक डी उद्दिष्टाधारित मूल्यमापन ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आकारिक मूल्यमापन फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन. कारण हे गुणात्मक मूल्यमापन जे आहे की ज्या मूल्यमापनातून विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन केले जाते आणि गुणात्मक श्रेय देऊन त्याचं प्रत्याभरण दिलं जातं, त्यास आपण गुणात्मक मूल्यमापन म्हणतो. या मूल्यमापनात संख्याचा वापर होत नाही. त्यानंतर आहे उद्दिष्टधारित मूल्यमापन ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन. त्यामध्ये पण कसं असतं, एखाद्या घटकाचे अध्यापन करण्या अगोदरच उद्दिष्ट निश्चित केले जाते व अध्यापन केल्यानंतर ते उद्दिष्ट साध्य झाले की नाही याची पडताळणी केली जाते. त्यास आपण ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन किंवा उद्दिष्टधारित मूल्यमापन म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आकारिक मूल्यमापन फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन ही सर्वोत्कृष्ट पद्धती आहे अध्यापन बदल करण्यासाठी. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न टिंबटिंब या उद्दिष्टावर आधारित आहे. द क्वेश्चन हाऊ वूड यू प्रूव्ह दॅट द अर्थ इज राऊंड ऑर नॉट राऊंड इज बेस्ड ऑन द डॉट डॉट ऑब्जेक्टिव्ह. पर्याय क्रमांक ए आकलन, पर्याय क्रमांक बी मूल्यमापन इव्हॅल्युएशन, पर्याय क्रमांक सी उपयोजन ॲप्लिकेशन आणि पर्याय क्रमांक डी संश्लेषण सिंथेसिस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इव्हॅल्युएशन मूल्यमापन. पुढील प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही? आता बघा प्रश्न, कोणती गोष्ट अत्यावश्यक नाही विचारलेले. विच ऑफ द फॉलोइंग
इज नॉट इसेन्शियल फॉर गुड टीचिंग. पर्याय क्रमांक ए मानवी संबंध विषयक कौशल्य, ह्युमन रिलेशन स्किल्स. पर्याय क्रमांक बी संप्रेषण कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स. पर्याय क्रमांक सी आकर्षक व्यक्तिमत्व, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. आणि पर्याय क्रमांक डी योग्य अध्यापन पद्धतीचे ज्ञान, नॉलेज ऑफ ॲप्रोप्रिएट टीचिंग मेथड. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आकर्षक व्यक्तिमत्व. म्हणजे अगदी ज्याची शरीरयष्टी दुबळी आहे असा व्यक्तीसुद्धा किंवा दुर्बल शरीराचा व्यक्तीसुद्धा उत्कृष्ट पद्धतीनं टीचिंग करू शकतो. त्यामुळे आकर्षक व्यक्तिमत्व हे असलंच पाहिजे अशी काही अट नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. प्रश्न 5वा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश ... हा आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट्स इज टू. पर्याय क्रमांक ए स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे, हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग्स. पर्याय क्रमांक बी त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे, हेल्प देम टू चेंज देअर फॉल्टी बिहेवियर. पर्याय क्रमांक सी त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे, मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स. आणि पर्याय क्रमांक डी त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणे, डायरेक्ट देम अबाउट द राईट पाथ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. कारण मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स की स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे हे मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो. पुढील प्रश्न. प्रश्न 6वा. अध्ययन अभिप्रेरण वाढविण्याची टिंबटिंब ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. द बेस्ट मेथड ऑफ इन्क्रीजिंग द मोटिवेशन टू लर्न इज. पर्याय क्रमांक ए अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे, पनिशिंग इनअटेन्शन ड्युरिंग लर्निंग. पर्याय क्रमांक बी अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे, आस्किंग डिफिकल्ट क्वेश्चन्स व्हाईल टीचिंग. पर्याय क्रमांक सी घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे, एक्सप्लेनिंग इन द बिगिनिंग द पर्पज ऑफ टीचिंग अ युनिट. आणि पर्याय क्रमांक डी विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे, युझिंग अ व्हरायटी ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे, एक्सप्लेनिंग इन द बिगिनिंग द पर्पज ऑफ टीचिंग अ युनिट. कारण एखादा घटक शिकवण्यामागील उद्देश जर विद्यार्थ्यांना सांगितला तर त्या विद्यार्थ्यांमध्ये तो घटक अध्ययन करण्याची प्रेरणा आपोआपच तयार होईल. तर हे होते 29 मे 2016 महाराष्ट्र सेट परीक्षेमधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. धन्यवाद.